जय शिवराय मित्रांनो, आजचा ब्लॉग लय दिवसानं आलाय त्यामुळे सगळ्यांकडून माफी असावी. आज आलतो गव्हाच्या रानात याचं कारण म्हणजे पाणी. आपल्याला रानात फुल लाईट म्हणलं की 4च्या पुढंच असतं, तरी पण आज मंगळवार असल्यामुळं लाईट नव्हती, जरा लेट झाली त्यामुळे लेट झालं यायला. आणि हा आवाजाकडे लय लक्ष देऊ नका, कारण तुमच्या भावाचा आवाज बसलाय हो. वातावरणाचं सीन एवढा खतरे झालाय ना भावांनो, असं वाटतंय पाऊस येतोय. तवर आपल्या रानाजवळ घर आहे तिथं तवर मका गाळायची मशीन आली. तिथं पण रगडा मका गाळायचं काम चालू होतं. आपल्या रानाजवळ शेवग्याच्या झाडाला फुलं आणि आंब्याच्या झाडाला मोहर एवढा लागलाय ना, नादच खुळा हो. मगाशी म्हणालो वातावरण सीन आणि पाऊस येतोय तेवढं म्हणस तर खरंच पाऊस आला की बारीक राव. A few moments later. शेवट 4 दिवस रानात झटून पाण्याचा कार्यक्रम संपवला. मग लगेच चिखलानं भरलेलं पाय धुवून खांद्यावर खोरं टाकून गाडीकडे निघालो. गाडीकडे खोरं ठेवलं आणि दुसऱ्या वाटावरून जाऊन पाणी भरलेलं बघितलं आणि लगेच मोटर बंद केलं. हातात पानं घेऊन घराकडची वाट धरली. आमच्या इकडची वाट एवढी खतरनाक आहे ते ना, कोण नवीन माणूस आला की म्हणणार इथनं जाणं लय चुकीचं आहे लय. मग काय दुसऱ्या वस्तीकडे आलो मग आपल्या बोळातनं घातली गाडी. बोळ एवढं खतरे आहे ना, बोळ असलं डेंजर. वड्यातनं वर जावा मग पलीकडून मग घरात पोचा. लय डेंजर काम आहे राव. पहिलं म्हणजे आल्या मम्मीने लावलं काम आणि काम करत इथं झाला कॉकचाच कांड. कॉक नीट करून गोट्यात खोरं ठेवायलो. खोरं ठेवलं मग निघालो घराकडे. घरात तर आहे ना मॅक्स बघा. मॅक्स आपला झोपलाय निवांत बरं का. पप्पाचा मोबाईल बघणं चालू आहे. मग पहिलं म्हणलं किचन मध्ये चला. किचन मध्ये लय खत्री वास यायला लागलाय बरं का. इथं मोहिनीने आपली लांबडी मिरची करत होती आणि बटाट्याचं कालवून शिजवाय टाकलेलं. गुडाबाई मासं धुवायचं काम चालू आहे. आज मासे डिश आहे बरं का. आज जेवण स्पेशल असल्यामुळे भेटूया दुसऱ्या ब्लॉगला बरं का.